असं म्हणतात की जुन्या आठवणी म्हणजे उबदार पांघरूण, पण काय होईल जर तेच पांघरूण हळूहळू तुम्हाला गुदमरून टाकेल आणि तुम्ही त्या आठवणींच्या दलदलीत कायमचे रुतून बसाल. आजची आपली ही डिजिटल भयकथा याच थीमवर बेस आहे. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या डिजिटल भयकथेला. ऋषी, ज्याला लाखो लोक व्हर्च्युअल विझार्ड म्हणून ओळखत होते, त्याच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनसमोर बसला होता. त्याचे यूट्यूब चॅनल केवळ एक प्लॅटफॉर्म नव्हते, तर व्हर्च्युअल जगातील त्याचे साम्राज्य होते. त्याच्या चॅनलवर दररोज नवनवीन गेम्सचे थरारक रिव्ह्यूज आणि रोमांचक गेम प्लेचे व्हिडिओ येत असत. एक दिवस त्याच्या इनबॉक्समध्ये एक अनोळखी ईमेल चमकला. रिलाईव्ह टेक्नॉलॉजीकडून, आम्ही तुम्हाला आमच्या नवीन VR हेडसेटच्या एक्सक्लुझिव्ह अर्ली ॲक्सेससाठी आमंत्रित करीत आहोत. अनबॉक्सिंग, रिव्ह्यू आणि तुमच्या अनुभवांची रियालिटी टेस्ट. ऋषीच्या चेहऱ्यावर कुतूहलाचे भाव उमटले. नवीन तंत्रज्ञान, त्यातही VR म्हणजे त्याची आवड. पण ईमेल सोबत एक मोठे डॉक्युमेंट जोडलेले होते, टर्म्स अँड कंडिशन्स. ऋषीने त्यावर एक झटपट नजर टाकली. लांबलचक कायदेशीर भाषा, नेहमीचेच नियम वाटले त्याला. सह्याच हव्यात ना? ठीक आहे, असे पुटपुटत त्याने विचार न करता ॲग्री अँड साईनवर क्लिक केले आणि डिजिटल स्वाक्षरी पाठवून दिली. त्याला माहीत नव्हते की ही स्वाक्षरी केवळ कागदावरची नसून त्याच्या भविष्यावरचीच होती. 2-3 दिवसांतच एक आकर्षक पॅकेज त्याच्या दारात आले. त्यात रिलाईव्ह हेडसेट होता. काळ्या चमकदार फिनिशमध्ये, निळ्या LED लाईट्सने सुशोभित केलेला. त्याच्या डिझाईनमध्येच एक गूढ अदृश्य ओढ होती. कंपनीने म्हटले होते त्यांचे हे VR त्यांनी स्वतः इन्व्हेंट केलेल्या इथेरियम या टेक्नॉलॉजीवरती बेस आहे. त्यांचे हे तंत्रज्ञान वापरकर्त्याच्या मेंदूतील न्यूरॉन्सशी थेट संवाद साधते, आठवणींमधील संवेदनांना हुबेहूब पुन्हा जिवंत करते. याचा अर्थ असा होता की हे हेडसेट केवळ दृश्य श्राव्य अनुभव देत नव्हते, तर गंध, स्पर्श, चव आणि अगदी भावनांनाही उत्तेजित करू शकत होते. ऋषीने हेडसेट लावला आणि त्याच्या बोटातून एक बारीकशी ऊर्जा त्याच्या शरीरात शिरल्यासारखे वाटले. जणू काही त्याच्या मज्जासंस्थेशी ते जोडले जात होते. पहिला अनुभव थक्क करणारा होता. त्याने नुकताच खेळलेला एक हॉरर गेम रिलाईव्हमध्ये सुरू केला. तो एका जुन्या अंधाऱ्या हवेलीत होता. हवेलीतील कुबट वास, भिंतीवरचा ओलसरपणा, थंडगार वाऱ्याची झुळूक, सर्व काही त्याला अगदी स्पष्ट जाणवत होते. मागून आलेल्या एका अनामिक आवाजाने त्याच्या पाठीत शिरशिरी भरली आणि त्याला तो आवाज अगदी त्याच्या कानाजवळून आल्यासारखा वाटला. त्याला वाटले जणू तो प्रत्यक्षात त्या हवेलीतच अडकलेला आहे. ही हायपर रियालिटी आणि त्याहूनही जास्त या इथेरियम तंत्रज्ञानाची जादू त्याला इतकी प्रभावी वाटली की त्याने लगेचच यावर व्हिडिओ बनवायचे ठरवले. त्याचा व्हिडिओ लगेचच व्हायरल झाला. रिलाईव्हचा अनुभव इतका वेगळा होता की त्याचे व्ह्यूज झपाट्याने वाढले. लोक त्याच्या चॅनलवर अक्षरशः तुटून पडले होते. हे कसं शक्य आहे? कोणता VR आहे? कुठे मिळतो? असे प्रश्न त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये लोक विचारत होते. त्यानंतर त्याने आणखीन एक ॲक्शन पॅक गेम लावला. युद्धभूमीवरचे स्फोटांचे आवाज, रक्ताचा आणि मातीचा वास, त्याच्या शेजारी पडलेल्या सैनिकाचा दमछाक होणारा श्वास, हे सर्व इतकं जिवंत होते की त्याला घाम फुटला. त्याच्या अंगावर काटा आला. इथेरियमने त्याला पूर्णपणे वेढले होते. त्याचे व्हिडिओ युनिक होते कारण त्यात ऋषी अक्षरशः त्या जगात हरवलेला दिसायचा. त्याची प्रत्येक प्रतिक्रिया नैसर्गिक वाटायची. लोक त्याच्या चेहऱ्यावर ती वेगळी शांतता पाहत होते, जणू तो कोणत्या तरी वेगळ्याच जगात रमलेला असायचा. 3-4 दिवस गेम खेळल्यानंतर ऋषीने विचार केला, जर गेम एवढे वास्तववादी वाटत असतील तर माझ्या आठवणी कशा असतील? त्याने रिलाईव्हमध्ये आपल्या लहानपणीचा एक क्षण निवडला. आईचं हसू,
बाबांचा पेपर वाचण्याचा आवाज आणि गॅलरीत उन्हात बसल्याची ती जुनी आणि मन प्रसन्न करणारी आठवण. क्षणार्धात तो आपल्या लहानपणीच्या घरात पोहोचला. आई त्याला मिठी मारत होती. आईने केलेल्या नाश्त्याचा वास आणि देवासमोर लावलेल्या उदबत्तीचा सुगंध त्याच्या नाकात दरवळत होता. बाबा हसत होते आणि ती सकाळची कोवळी किरणं त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. तिची ऊब त्याला जाणवत होती. तो क्षण इतका जिवंत होता की त्याला वाटले मी पुन्हा ते क्षण अक्षरशः जगत आहे. या अनुभवाने त्याला पूर्णपणे वेड लावले. रिलायव्ह हेडसेट हा त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला, जणू एक गोड व्यसन. तो दिवसभर हेडसेट घालून राहायचा, फक्त खाण्यासाठी आणि झोपण्यासाठीच तो काढायचा. त्याला जणू बाहेरच्या जगाची पर्वाच नव्हती. त्याचे चाहते त्याच्या नवीन व्हिडिओसाठी आतुरतेने वाट पाहत होते, पण ऋषी त्याच्याच आठवणींच्या दुनियेत हरवलेला होता. पण हळूहळू आता आठवणींचा तो गोडवा एका भयावह स्वप्नात बदलू लागला. एक दिवस परत तो आपल्या कॉलेजच्या दिवसात गेला. मित्र, कट्ट्यावरचे हसणे, भविष्यवेध, सगळे काही अगदी जिवंत होते. तो त्याच्या मित्रांच्या टोळीत हसत होता. पण अचानक त्याचे मित्र एका क्षणात शांत झाले. त्यांचे चेहरे स्थिर झाले, त्यांचे डोळे रिकामे झाले, जणू निर्जीव बाहुल्या. त्यांच्या हसण्याऐवजी एक थंडगार यंत्रावत आवाज त्याच्या कानात घुसला. ऋषी, तुला वाटतंय ही आठवण आहे? तो गोंधळला. आवाज कोणाचा होता? त्याचा स्वतःचाच. पण तो आवाज त्याच्या हातून येत नव्हता. तो हेडसेटमधून येत होता. एक थंडगार यंत्रवत आवाज. ऋषीने लॉग आउट करण्याचा प्रयत्न केला. स्क्रीनवर लॉग आउटचा पर्याय शोधला, पण तो तिथे नव्हता. तो गायब झाला होता. त्याच्या छातीत धस्स झाले. त्याला घाम फुटला. त्याने हेडसेट काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या डोक्याला चिकटून बसल्यासारखा वाटला, जणू तो त्याच्या त्वचेशी एकरूप झाला होता. दिवसागणिक त्याच्या आठवणींमध्ये विचित्र आणि भयानक गोष्टी घडू लागल्या. आईचं हसू अचानक थांबायचं आणि तिचे डोळे काळे पडलेले दिसायचे. त्यात एक भयावह रिकामेपणा दिसायचा. तिचे ओठ विचित्रपणे विस्फारले जायचे आणि एक भयावह किंकाळी त्याच्या कानात घुमायची, ज्यामुळे त्याचे डोकं फुटेल असे वाटायचे. मित्र अंधारात विरघळून जायचे. त्यांचे हसणे क्रूर आणि राक्षसी हास्यात बदलायचे. त्याला सतत एक अस्पष्ट आवाज ऐकू यायचा, जो त्याच्या प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत मिसळू लागला. तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही. बाहेर पडण्यास सक्त मनाई आहे. तुम्ही सह्या केलेल्या आहेत. आम्ही तुमचं मेंदू वाचू शकतो. प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना, सर्व काही आमचं आहे. इथेरियम हे फक्त एक माध्यम आहे. आम्ही तुमच्या प्रत्येक स्मृतीचा ताबा घेतलेला आहे. तुम्ही रिअलमध्ये नाही ऋषी. आता इथेच राहावं लागेल, कायमचं. आम्ही तुमच्या शरीरावर नियंत्रण मिळवलेले आहे. तुम्ही फक्त एक होस्ट आहात. ऋषी त्या आठवणींमध्ये कायमचा अडकला होता. प्रत्येक आनंदी क्षण हळूहळू भयावह स्वप्नात बदलत होता. त्याला त्यातून बाहेर पडायचे होते, पण मार्ग नव्हता. रिलायव्हने त्याला पूर्णपणे ग्रासले होते, त्याचे मन आणि शरीर दोन्ही. त्याला जाणवत होते की त्याचे शरीर बाहेरच्या जगात आहे, पण त्याचे मन इथे इथेरियमच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेले होते. त्याच्या मनात एकच विचार होता, मी कधीच बाहेर पडू शकणार नाही. बाहेरच्या जगात ऋषीचे व्हिडिओ अचानक थांबले होते. 3-4 दिवस त्याचा कोणताही कॉन्टॅक्ट त्याच्या मित्र आणि कुटुंबासोबत झाला नाही. त्याचे चाहते आणि सबस्क्रायबर चिंतेत पडले. ऋषी कुठे आहे? त्याचे व्हिडिओ का येत नाहीत? सोशल मीडियावर प्रश्नांचा पाऊस पडू लागला. त्याचे कुटुंबीय अस्वस्थ झाले. शेवटी त्याच्या बालपणीच्या मित्राने पोलिसांना सोबत घेऊन त्याच्या फ्लॅटवर जाण्याचा निर्णय घेतला.
पोलीस त्याच्या अपार्टमेंटचा दरवाजा तोडून आत शिरले. रूममध्ये एक विचित्र आणि कुबट वास पसरला होता. लाईट्स बंद होते आणि कॉम्प्युटर स्क्रीनवर रिलाईव्हचा लोगो चमकत होता. त्यांना ऋषी त्याच्या गेमिंग खुर्चीत बसलेला दिसला. रिलाईव्ह हेडसेट त्याच्या डोक्यावर घट्ट बसलेला होता. त्याचे डोळे उघडे असले तरी त्यात कोणतीही चमक नव्हती. ते रिकामे निर्जीव होते. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. जणू तो एक पुतळा होता. तो श्वास घेत होता, पण त्यात कसलीच चेतना नव्हती. त्याचे शरीर जिवंत होते, पण आतून ते रिकामे झाले होते. हेडसेटच्या डिस्प्लेवर एकच शब्द चमकत होता, रिलाइव्हिंग. रिलाइव्ह टेक्नॉलॉजीज ही कंपनी अचानक गायब झाली. त्यांची वेबसाईट बंद झाली. त्यांचे सर्व संपर्क तुटले. जणू ती कंपनी कधी अस्तित्वातच नव्हती. काही दिवसांनंतर त्यांच्या पत्त्यावर जाऊन पाहिल्यावर तिथे एक जुनी पडकी इमारत दिसली, जिथे कधीच कोणती कंपनी नव्हती. फक्त काही निवडक गेमर्स ज्यांनी रिलाइव्हचा इथेरियमचा अनुभव घेतला होता. ते सगळे आता चेतनारहित नुसते शरीर राहिले होते. त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स कायमचे शांत झाले. त्यानंतर असे कळाले की इथेरियम अशी टेक्नॉलॉजी होती की जी तुमच्या मेंदूचा ताबा घेते, तुमचं ब्रेन मॅपिंग आणि तुमचा इमोशनल डेटा कलेक्ट करून त्याला मॅनिप्युलेट करते. त्यामध्ये न्यूरोईएमचे चिप होते की जे वायरलेसने तुमच्या ब्रेन सेलला कनेक्ट होते. जर कधी तुमच्या ईमेल बॉक्समध्ये रिलाइव्ह VRची ऑफर आली तर ती कधीही उघडू नका. त्यातील टर्म्स अँड कंडिशन्स चुकूनही ॲग्री करू नका, कारण रिलाइव्ह तुम्हाला तुमचे आनंदी क्षण पुन्हा जगायला लावते, पण ते कायमचेच. आजही अंधाऱ्या वेबवर रिलाइव्हच्या गूढतेबद्दल कुजबूज सुरू आहे. काही जण म्हणतात ती फक्त एक अफवा आहे, पण काही जण ज्यांनी रिलाइव्हच्या बळींची कहाणी ऐकली आहे ते सांगतात की ती केवळ एक चेतावणी आहे. एक चेतावणी जी आपल्याला आठवण करून देते की तंत्रज्ञान कितीही आकर्षक असो, पण त्याच्या गडद बाजूकडे दुर्लक्ष करू नका. कारण काही अनुभव इतके जिवंत असतात की ते तुम्हाला पुन्हा जिवंत करण्याची शपथ घेतात, कायमचेच. लक्षात ठेवा, तुमच्या इनबॉक्समध्ये येणारं कोणतंही अनोळखी ईमेल तुमच्या वास्तवाचा अंतिम खेळ ठरू शकतं. तर मित्रांनो, ही होती आपली आजची डिजिटल भयकथा. तुम्हाला ही भयकथा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन भयकथांसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतेच. शुभरात्री.